आपण पाहू शकता आपली ही बिर्याणी खूप मस्त झालेली आहे, एकदम भन्नाट झालेली आहे आणि याच्यातला भात पाहू शकता एकदम सुटसुटीत असा झालेला आहे आणि आपली बिर्याणी मस्त खमंग असा याचा सुगंध सुटलेला आहे, खूपच भारी. नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण झटपट होणारी मटण बिर्याणी कशी करायची ते पाहणार आहोत. ही मटण बिर्याणी करताना तासनतास मटण मॅरिनेट करून ठेवावं लागत नाही. अगदी झटपट आपण ही बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण 7 मोठे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत, कांदे छान कुरकुरीत होईपर्यंत हे छान फ्राय करून घेऊयात. हा कांदा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. इथे आपण 1 किलो मटण घेतलेलं आहे. हे आपण स्वच्छ करून घेणार आहोत. हे साधारण 2-3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. काही जण धुत नाहीत, पण आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यातलं पाणी काढून आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूयात. 1 चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, ही घरी केलेली आहे त्याच्यामुळे तिखट आहे, थोडीच वापरलेली आहे त्याच्यामुळे. 1 चमचा घरचा काळा मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला जास्त वापरायचा नसेल तर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला इथे वापरू शकता. 5 चमचे आपण इथे घट्ट असं दही वापरणार आहोत. हे साधारण 200 ग्रॅम आपण इथे दही वापरणार आहोत. दही घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक पुदिना चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर वापरणार आहोत, बारीक चिरून घेतलेली आहे. आणि नंतर जो आपण कांदा फ्राय करून घेतला होता तो एक मोठा बाऊल आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अजून आपण याच्यातला जो कांदा फ्राय केला होता तो आपण बाजूला काढून ठेवणार आहोत, कारण तो आपल्याला गार्निशिंगसाठी वापरायचा आहे. हा 1 बाऊल आपण पूर्ण याच्यामध्ये हा कांदा घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊयात. दही वापरताना आपण जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे, ही एक टिप लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला जर लिंबू घालायचं असेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस तुम्ही इथे वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त इथे करू शकता. आणि मीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स झालं की आपण याच्यामध्ये आपण जो कांदा तळून घेतला होता, नंतर त्याच्यामध्ये जे तेल होतं ते आपण तेल याच्यामध्ये वापरणार आहोत. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये साधारण 4 ते 5 छोटे चमचे किंवा अशा प्रकारे एक मोठा चमचा आपण तेल घालणार आहोत. या तेलामुळे आपल्या बिर्याणीला एक भन्नाट चव येणार आहे. आपली बिर्याणी मस्त होणार आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व मसाले आपण मॅरिनेट करून घेणार आहोत या मटणाला. आणि सर्व मिक्स झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. नंतर आपण 1.25 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे बासमती जो बिर्याणी राईस मिळतो तो आपण इथे वापरणार आहोत. 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. धुवून घेतल्यानंतर पाणी काढायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालून हे झाकून ठेवून देणार आहोत. नंतर 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि या टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहेत. एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. इथे आपण गॅसवरती एक कढई किंवा पातेलं ज्याच्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत ते घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. जे आपण कांदा फ्राय करून घेतला होता ते आपण तेल इथे वापरायचं आहे. या तेलामुळे आपली बिर्याणी खूप भन्नाट होणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, पेस्ट करून घेतलेली, ती आपण घालणार आहोत. साधारण 3-4 मिनटं आपल्याला ही परतून घ्यायची आहे प्युरी आणि छान असं मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे सर्व मटणाचं मिक्सचर किंवा मॅरिनेट करून घेतलं होतं ते आपण घालणार आहोत. आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आपण मॅरिनेशन करून ठेवू शकता. 1 तास 2 तास आपण मॅरिनेट करून ठेवलं तरीही चालेल. याची चव भन्नाट लागते. किंवा वेळ नसेल अशा प्रकारे केलं तरीही चालेल. आता हे मंद आचेवरती आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं शिजवायचं आहे. अशा प्रकारे 10 मिनटं झालेली आहेत. आता याच्यामध्ये काही खरडे मसाले आपण घालणार आहोत.
त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या वेलची घेतलेल्या आहेत. मिरे, दालचिनी, तमालपत्र अशा प्रकारे आपण हे मसाले घातलेले आहेत आणि हे छान मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये टोमॅटो आपण ज्याच्यामध्ये प्युरी केली होती आणि ज्याच्यामध्ये मटण मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आपण घालणार आहोत आणि या मटणामध्ये आपण घालणार आहोत. हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजायला वेळ लागत नाही, पण मटण शिजायला वेळ लागतो. अशा प्रकारे याच्यावरती झाकण ठेवून आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत. 95% आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. एवढ्या पाण्यामध्ये छान असं हे मटण शिजतं. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि आपण राईसची प्रिपरेशन करूयात, भाताची प्रिपरेशन करूयात. भात करण्यासाठी आपण इथे काही मसाले वापरणार आहोत. त्याच्यासाठी जिरे, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, चक्रीफूल इथे वापरणार आहोत. मिरे, लवंग आणि तमालपत्र अशा प्रकारे हे मसाले वापरणार आहोत. आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण जो कांदा फ्राय केला होता त्या तेलाचा वापर इथे करणार आहोत. छोटे 3 चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे. नंतर तेल गरम झालं की जे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले ते घालणार आहोत. शालो फ्राय थोडेसे मसाले करून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये गरम केलेलं 2 लिटर पाणी आपण घालणार आहोत. त्याच्यामध्येच पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे 1 चमचा मीठ घातलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ आपण भिजत घातला होता तो आपण घालणार आहोत. त्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि नुसताच तांदूळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे याच्यामध्ये तांदूळ ॲड केलेला आहे. अजून याच्यामध्ये आपण कोमट पाणी वापरणार आहोत आणि 80% हा राईस अशा प्रकारे शिजवून घेणार आहोत. 80% हा आपला राईस छान असा मस्त शिजलेला आहे. आपण पाहू शकता मस्त असा शिजलेला आहे. आता हा जो भात आहे हा आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व भात आपण काढून घेऊयात आणि आपलं मटण आपलं 80 to 90% शिजलेलं आहे. अजून 10 मिनटं आपण हे शिजवून घेऊयात. 95% आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे आणि आपला हा भात रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपलं 95% मटण शिजलेलं आहे. आता याच्यातलं अर्धं मटण आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे, एकदम सुक्कं असं केलेलं नाही आहे. आता आपला हा जो भात शिजवलेला आहे आपण 80% तो आपण घालणार आहोत. याच्यामध्ये आपण लेयर्स करणार आहोत. अर्धा भात आत्ता घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जो कांदा तळून ठेवला होता तो आपण घालणार आहोत. नंतर पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहोत. त्याच्यावरून जे मटण आपण काढून ठेवलं होतं ते आपण घातलेलं आहे. याच्यावरून उरलेला आपला अर्धा भात आपण घालायचा आहे. भात असा छान स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता त्याच्यावरती आपण जो कांदा आपण तळून घेतलेला आहे तो घालणार आहोत. कोथिंबीर आणि पुदिना त्याच्यावरती घालणार आहोत. याच्यावरती तूप आपण 2 चमचे घातलं होतं, ते थोडंसं शूटिंग आपलं करायचं राहून गेलं. अशा प्रकारे आता याच्यावरती कणिक घेतलेली आहे, जी गव्हाची पिठाची कणिक मळून घेतलेली आहे ती याच्या कडेने आपण लावणार आहोत. म्हणजे आपल्या बिर्याणीला दम मस्त लागतो. अशा प्रकारे ही कणिक लावून झाल्यानंतर आपण हे झाकण लावून घेणार आहोत. भांडं घेत असताना आपल्याला जाड बुडाचंच घ्यायचं आहे म्हणजे बिर्याणी खाली लागत नाही आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. साधारण 20 मिनिटासाठी मंद आचेवरती ही बिर्याणी ठेवणार आहोत. जर तुमच्या बिर्याणीमध्ये थोडीशी ग्रेव्ही कमी असेल, एकदम घट्ट सुक्कं असं मटण तुम्ही केले असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. एक अर्धा कप तुम्ही याच्यामध्ये दूध घातलं तर तुमची बिर्याणी खूप भारी लागते. याच्यामध्ये रंगाचा वापर केलेला नाही आहे आणि 20 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपली बिर्याणी खूप मस्त आणि भन्नाट झालेली आहे. चवीला अप्रतिम अशी लागते आणि भात पाहू शकता एकदम सुट्टा सुट्टा असा झालेला आहे. ही बिर्याणी खूप मस्त लागते. याला दम छान लागल्यामुळे ही अजूनच भारी होते. याच्यामध्ये जर कोळसा असेल तुमच्याकडे तर तुम्ही कोळसा थोडासा गरम करून त्याच्यावरती थोडंसं तूप घालून याच्यामध्ये घालून साधारण 10 मिनिटासाठी ठेवू शकता. अजून भारी चव लागेल. आता प्लेटमध्ये आपण ही बिर्याणी काढून पाहू शकता किती भारी दिसतीये. चवीला एकदम भन्नाट होते. रंगांचा वापर अजिबात केलेला नाही आहे. चव म्हणाल तर एकदम भन्नाट झालेली आहे.
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा. ही रेसिपी नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील जरूर करा. आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. तुमच्या भागामधील काही खास स्पेशल रेसिपीज असतील तर त्या देखील सुचवा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.